कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस खूप पाऊस पडतो आणि विजांच्या कडकडाटामुळं काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वगैरे मोडून पडलेत. वातावरण सकाळी सकाळी छान वाटतं. आता या व्लॉगमध्ये गेले 4-5 दिवसाचे मिळून तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. किती मस्त नजारा दिसतोय बघा. दत्त मंदिरामध्ये बऱ्याच दिवसांनी मागच्या आठवड्यात दर्शन घेतलं. खूप छान दर्शनसुद्धा मिळालं. तिथं भजनसुद्धा ऐकायला मिळालं. एकविरा देवीचं रूप किती सुंदर दिसतंय बघा. मागच्या आठवड्यात शिंगोशी मार्केटला गेले होते, त्यामुळं भरपूर भाजी घेऊन आले होते. इथं ना मला जवारी कणसं मिळाली, तर मी वेज ऑथेंटिकला जे आपलं रेसिपी चॅनल आहे तिथं कणसाच्या उसळीची रेसिपी टाकली आहे. तुम्ही पाहिली नसतील तर नक्की पाहून घ्या. या दिवसात कणीस भाजून खायला मस्त मजा येते. मला तर खूप आवडतं कणीस. आणि ओल्या शेंगासुद्धा, भाजलेल्या आणि उकडलेल्या दोन्हीसुद्धा. तुम्हाला आवडतात का? ही आहे पान लाईन. आज किती शांत दिसतीये बघा. सकाळी सकाळी इकडे आली आहे, त्यामुळे 8 वाजता असं मस्त वातावरण असतं. DYP मॉलमध्ये शूट होतं, तर तिथं आपल्या सबस्क्रायबर्स भेटल्या होत्या. भेटून जो त्यांना आनंद झाला होता ना, त्यांच्या चेहऱ्यावर अगदी दिसत होता. मागच्या गुरुवारी मी संध्या मठाबद्दल माहिती असलेला एक व्हिडिओ बनवला होता ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सरांसोबत. तुम्ही जर पाहिला नसेल तर ती माहिती पूर्ण छान पाहून घ्या. आपण आत्ता सध्या मंदिरांची सिरीज करतो आहे. तुम्ही जर पाहिले नसतील तर मला वाटतं हा 10वा व्हिडिओ. सगळे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत, नक्की पाहून घ्या. बाहेर पाऊस असला की चपाती, कणसाची उसळ हा आमचा ठरलेला मेन्यू असतो, किंवा दुधातला सार. बहिणीच्या एंगेजमेंटसाठी सगळे भाऊ बहीण एकत्र भेटलो होतो. मस्त डान्ससुद्धा बसवला होता. एंगेजमेंटचा व्हिडिओ नक्की पहा आपल्या चॅनलला. परवा दिवशी दही शिमला मिरची ट्राय केली, त्याशिवाय दही भेंडीसुद्धा ट्राय केली. खूप भारी झाली आहे भाजी. मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करते. मला एका ताईने सांगितलं होतं की रांगोळी थोडी शिस्तीत काढून दाखवा, आणि त्यांना रांगोळी आवडली होती. तर मी फ्री हँड रांगोळी काढते. मी काही इतकी प्रो नाही आहे त्यामध्ये, पण मला आवडतं रांगोळी काढायला. तर ताई, तुमच्यासाठी खास ही रांगोळी. मला शक्यतो फुलापानांच्याच रांगोळ्या आवडतात, आणि ठिपक्याची रांगोळी मला अजिबात जमत नाही. ठिपके ते कधी सरळ येतच नाहीत, त्यामुळे मी फ्री हँड रांगोळीच काढते. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं दिवसेंदिवस माझी रांगोळी छान होती आहे. कारण की तुम्हाला आवडतं आहे म्हटल्यावर मला कधी कधी जमत नाही, तरीसुद्धा मी रांगोळी काढते. कारण की जेव्हा कोणी कौतुक करणारं असतं ना, तेव्हा आपली ताकद, किंवा आपण म्हणू शकतो की हौस, दुप्पट होते. काल शनी जयंती होती, त्यामुळे देवाचं दर्शन संध्याकाळी घेतलं. पाळणा वगैरे पाहायला मिळाला. खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. आज जिममध्ये न ठरवता सगळ्यांचे पिंक शेडमधले टी शर्ट झाले होते. मस्त ना, खूप भारी वाटलं. एक छोटासा व्हिडिओ पण शूट केला. पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही, कॉपीराइट येऊ शकतं. काही मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की मोठे व्लॉग्स बनवा, आणि त्यासाठी मी ट्राय पण करते आणि बरेच व्लॉग्स पोस्ट पण केलेत. तुम्हाला हे आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.